मंडळी, संतांच्या संगती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण एकनाथी भागवत वाचत आहोत. एकनाथी भागवताचे आपले 19 अध्याय पूर्ण झालेले आहेत. आता आपण 20वा अध्याय वाचत आहोत. 20व्या अध्यायाच्या आपल्या 400 पर्यंतच्या ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. आता 400च्या पुढच्या ओव्या आपल्याला घ्यायच्या आहेत. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. मद्भक्त नैराश्य अतिगाढे, ते मागतील हे कदा न घडे. तेही लक्षण तुझ पुढे अतिनिवाडे सांगेन. ज्यासी न घे नेपणाचा प्रबोधू, साचार झाला अतिविषदू. ऐसा निरपेक्ष जो शुद्धू, तो सत्य साधू मजमान्य. ज्याच्या ठाई निरपेक्षता, धैर्य त्याचे चरणवंदी माथा. ज्याच्या ठाई अधीरता, तेथ निरपेक्षता सेना. कोटी जन्मे बोध जोडे, तेहे निरपेक्षता आतुडे. निरपेक्षते वरुते चढे, ऐसे नाही पुढे साधन. ऐशी निरपेक्षता प्राप्ती, माझ्या भजनी अतिप्रीती. ती लाभे माझी चौथी भक्ती, जिसी एकांती मने वेदू. एकांत भक्तीची मातू, देवा भक्तासी हो एकांतू. भक्तरी गे देवांतू, देव भक्तांतू सबाह्य. ऐसे अभेद माझे भजन, या नाव एकांत भक्ती जान. मज वेगळे काही भिन्न, न देखे आन जगा माझी. त्यासी चहू पुरुषार्थेसी मुक्ती, मी स्वयं देता हे श्रीपती. ते दुरोनी दृष्टी न पाहती, माधरी ती हाती हे कदा न घडे. ते स्वमुखे काही मागती, हे न घडे कदा कल्पाती. सांडोनी माझी एकांत भक्ती, कैवल्य न घेती तो निज भक्त. कैवल्य न घेती ते निज भक्त. मोक्षही ना घ्यावया कोण भाओ, त्याचाही मथित अभिप्राओ. स्वयं सांगे देवधी देव, अगम्य पाहो श्रुतिशास्त्र. जो निरपेक्ष निर्विशेष, तो मज पूज्य महापुरुष. मोक्षदाची दृष्टीभूष, धन्य नैराश्य तिही लोकी. एक निरपेक्ष तेचा उत्कृष्ट, तेथ चारी पुरुषार्थ फळकट. वैकुंठ केला साधी श्रेष्ठ, ते पायवाट निरपेक्षा. निरपेक्षा पाशी जान, ओळंगे ती सुरगण. तेथ रिद्धी सिद्धीचा पाड कोण, ओळंगे अगन कळीकाळ. सोय महादेव आपण, सर्व सोय करी निंबलोन. श्रिये सहित मी आपण, अंकित जान त्याचा. निरपेक्ष जो माझा भक्त, तो मज समान समर्थ. हेही बोलणे हाच इथ, तो मीची निश्चित चिद्रूपे. मी परमात्मा परमानंद, भक्त मद्भजने शुद्ध स्वानंद. दोघे अभेदे स्वानंद कंद, सचिदानंद निजरूपे. ऐसे मद्भावे भक्त संपन्न, तेन देखती दोषगुण. तेची विखीचे निरूपण, स्वय श्रीकृष्ण सांगत. जो न देखे विषय भेदू, ज्यासी समत्वाचा निजबोधू. तोची बोली जे शुद्ध साधू, परमानंदू मद्भजने. मी एक परमात्मा सर्वभूती, न देखे देवाची प्रतिती. ऐशी ज्याची भजन स्थिती, एकांत भक्ती त्या नाव. सदा समभावे एकाग्र, माझ्या भजनी अति तत्पर. ते प्रकृतीचे परपार, पावले साचार मद्रूपी. ऐसे मद्भावे भक्त परिपूर्ण, तेन देखती दोष गुण. उद्धवा म्याये निज खून, पूर्वी तुझ जाण सांगितली. साकरीची
साली फेडणे की कापुराचा कोंडा काढणे, रत्ने दीपाची काजळी फेडणे, देवी गुणदोष देखणे सृष्टी माझी, ज्याचा घ्यावा अवगुण मुख्य अवगुणी मी आपण, ज्याचा घ्यावा उत्तम गुण तोही जाण मद्रूप, परी भक्त जग जेठी मद्रूपे देखे सकळ सृष्टी, त्यासी गुणदोषाची गोष्टी न पडे दृष्टी सर्वथा, गुणदोष न देखावे जाण हेची साधनी मुख्य साधन, हेची अर्थीचे निरूपण आदरे श्रीकृष्ण सांगत. उद्धवा या परी जाण म्या वेदवादे आपण, उपदेशिले गाजन भक्ती ज्ञान कर्मयोगे, कर्मे छेदी जेती ऐची कर्मयोगाची गती, स्वधर्म कर्मे माझी प्राप्ती ते म्या तुझ प्रती सांगितली, नित्य विवंचन करून नित्य निर्दळन हे ज्ञानयोगाचे लक्षण, तुझ म्या संपूर्ण सांगितले, तैशीच करिता माझी भक्ती सकळ फळे पाया लागती, भक्तासी अनायासे माझी प्राप्ती हेही तुझ प्रती सांगितले, अधिकार भेदेसी सांग त्रिकांड त्रिविध वेद मार्ग, माझे प्राप्ती लागी सांग विशद विभाग म्या केले, म्या सांगितल्या ऐसे जाण जो वेद मार्गे करी अनुष्ठान, तो माझी प्राप्ती पावे संपूर्ण, सगुण निर्गुण यथारुची, सगुण साक्षात्कार जो येथ ते पचरांत्रागमन मत, वैकुंठची मुख्य मनत हे मत निश्चित त्यांचे, सप्तावरणा बाहेरी मायावरणा भीतरी, वैकुंठ रचिले श्रीहरी हे बोली जे निर्धारी वेदांती, तेथ आगमनाचे मनोगत माया ते भगवलीला म्हणत, स्वलीला वैकुंठ रची भागवत क्षयो तेथ सेना, जेथ लीला विग्रही मेघश्याम स्वयंवसे पुरुषोत्तम, तेथ नाही गुण काळ कर्म मायादी भ्रम रिगेना, एव जन्मक्षयातीत वैकुंठ अक्षयी निजतित्य, तेथ पावले नित्यमुक्त हे आगम मत बुद्धवा, मंत्री आराध्य दैवते प्रसन्ने हे वेदार्थियांचे बोलणे, ते म्या तुझ प्रती अनुसंधाने बोली रोजाने उद्धवा, भावार्थ भक्तीचे लक्षण ते प्रसन्नतेची खून, हे पूर्वी केले निरूपण निरुते जाण उद्धवा, हे अर्थी वेदांती म्हणत अत्यंत प्रळयीचा जो आघात, तो वैकुंठ केला साधी समस्त, साकारवंत निर्दाळी ते काळेचे उर्वरित, केवळ जे गुणातीत ते पूर्ण ब्रह्म सदोदित, जाण निश्चित उद्धवा. जेथ काळ ना कर्म, जेथ गुण ना धर्म, जेथ माया पावी उपरम, ते परब्रह्म उद्धवा, माझे स्थान वैकुंठ जाण, तेथील प्राप्ती सायुज्य गुण, पूर्ण सायुज्यता संपूर्ण ब्रह्म परिपूर्ण सदोदित, पावावया पूर्ण परब्रह्म, साधकांसी कोणे मार्गी क्षेम, वेदोक्त मद्भक्ती सुगम, उत्तमोत्तम हा मार्ग, आणि के मार्गी जाता जाण, काम लोभादी उठे विघ्न, काम बुडवी ज्ञानाभिमान, हे नागवन प्रत्यवायाची, तैसे नाही भक्तिपंथी, सवे नवविध सांगाती, चढता पाऊली अति विश्रांती, भजन युक्ती मध्भावे, येथील मुख्यत्वे साधन, गेली आहे जीव प्राण, कदा न देखावे दोष गुण, ते ब्रह्म परिपूर्ण पाविजे, जेथ नाही भय भ्रांती,
जेथ नाही दिवस राती, जेथ नाही शिव शिव स्थिती, ते ब्रह्म पावती मद्भक्त. जेथ नाही रूप नाम, जेथ नाही काळ कर्म, जेथ नाही मरण जन्म, ते परब्रह्म पावती. जेथ नाही ध्येय ध्यान, जेथ नाही ज्ञेय ज्ञान, जेथ नाही मी तूपन, ते ब्रह्म परिपूर्ण पावती. ज्यासी नाही माता पिता, जे नवे देयो देवता, जे बहु नाय कुलता, ते ब्रह्म सत्वता पावती. जेथ नाही वर्णाश्रम, जेथ नाही क्रियाकर्म, जेथ नाही मायाभ्रम, ते परब्रह्म पावती. जे गुणागुणी अतीत, जे लक्षणा रहित, जे स्वानंदे सदोदित, ते ब्रह्म प्राप्त मद्भक्ता. पूर्णकृपेचा हेलावा, न संठेची देवाधिदेवा, तो का एकादशीचा विसावा, तुझ म्या उद्धवा दिदला. जेथ ठावो नाही देह भावो, जेथ समरस्य जीव शिवा, तो का एकादशीचा विसावा, तुझ म्या उद्धवा दिदला. जेथ उगाना होय अहंभाव, जेथ शून्य पडे मायेचा नाव, तो हा एकादशीचा विसावा, तुझ म्या उद्धवा दिदला. जेथ देव भक्तांच्या कालवा, एकत्र होय अघवा, तो हा एकादशी विसावा, तुझ म्या उद्धरावा दैधला. कष्टी स्वानंद सोय जोडवा, त्या स्वानंदाचा आईता ठेवा, तो कहा एकादशी विसावा, तुझ म्या उद्धवा दिदला. करोनी भेदाचा नागोवा, होय भेदाचा रिगावा, तो कहा एकादशीचा विसावा, तुझ म्या उद्धवा दिदला. काढोनी भावार्थाचा भाव, सोली व सोलीवांचा सोलाओ, गाळूनी गाळीवांचा भक्तिभाव, उद्धवासी देव देतसे. या परी कृष्णनाथ होऊनी या स्वानंद भरित, 20व्या अध्यायीची मात हरिखे सांगत उद्धवा. आता 20व्याचा विसावा, स्वानंद सुखाचा हेलावा, तो मी सांगेन एक विसावा. एक उद्धवा सादर वेदी शुद्ध लक्षण, हे पुढीले अध्यायी निरूपण. एका विनवी जनार्दन श्रोतावधान मज द्यावे. इति श्री भागवते महापुराणे एकादश स्कंदे उद्धव संवादे एका कार्तिकाया वेदत्रयी विभाग योगो नाम विशंतिमोध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु.